डहाणू तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध खासगी सावकारीच्या जाळ्यानं आणखी एक कष्टकरी उद्योजकाचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अमानुष व्याजदर, सातत्याचा मानसिक छळ, शिवीगाळ आणि धमक्यांना कंटाळून एका डायमेकिंग व्यावसायिकानं आत्महत्या केल्याचं उघड झालंय. आत्महत्येनंतर सापडलेल्या सुसाईड नोटमुळे अवैध सावकारीचे भयावह वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय. या प्रकरणी 5 खासगी सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा वाणगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलाय. दिनांक 17 डिसेंबर रोजी डहाणूमध्ये अवैध खासगी सावकारीचे वाढले जाळे या दैनिक नवराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल प्रशासनानं घेतल्यानंतर अवैध सावकारी विरोधातील कारवाईला गती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील एका कष्टकरी उद्योजकाच्या आत्महत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. फिर्यादी जय किशोर दवणे चिंचणी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे वडील कैलासवासी किशोर दवणे हे डायमेकिंग व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. व्यवसाय वाढीसाठी त्यांनी नवीन वायरकट मशीन खरेदी केली होती, तसेच वर्कशॉपचे नूतनीकरणही केले होतं. यासाठी विविध ठिकाणांहून कर्ज घेतले होते. मात्र अलीकडील काळामध्ये व्यवसायात आलेल्या मंदीमुळे कर्जाचे हप्ते वेळेवर भरणं शक्य होत नव्हतं. या आर्थिक अडचणीच्या काळामध्ये त्यांनी आपली खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतलेले होते. सुरुवातीला मदतीचा हात वाटणारी ही रक्कम पुढे जाचक ठरली. घेतलेल्या पैशांपेक्षा अधिक रक्कम परत देऊनही व्याज थकल्याचं सांगत संबंधित सावकारांकडून सातत्यानं फोनवरून मानसिक छळ, शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात होत्या. रस्त्यामध्ये अडवून चारचौघात अपमान केल्यामुळे कैलासवासी दवणे यांचा मानसिक ताण वाढला होता. अखेर या त्रासाला कंटाळून दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी त्यांनी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र दिनांक 11 ऑगस्ट रोजी घराची साफसफाई सुरू असताना बेडखाली 3 पानी सुसाईड नोट आढळून आली आहे. या सुसाईड नोटमध्ये अवैध व्याज व्यवहार, सातत्याचा मानसिक छळ आणि धमक्यांमुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. नितीन उमराव जैन, राहणार वाणगाव, इंद्रदेव विश्वनाथ गुप्ता चिंचणी, तुषार हरेश साळसकर चिंचणी, अरविंद रखमाजी पाटील उर्फ पिंटा अंधेरी मुंबई आणि मंगेश भालचंद्र चुरी चिंचणी या 5 खासगी सावकारांची नावं स्पष्टपणे लिहिण्यात आली आहे. यानंतर मृताचा मुलगा जय दवणे याच्या तक्रारीवरून 20 डिसेंबर रोजी वाणगाव पोलीस ठाण्यामध्ये संबंधित 5 जणांविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 तसेच महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. सद्यस्थितीमध्ये आरोपींना अटक करण्यात आली नसून पुढील तपास सुरू आहे. तपासाअंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती वाणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी दिली आहे. कल्पेश दळवी, विकास समाचार न्यूज, डहाणू.